नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता मी परत हळू बोलतोय कारण आम्ही हळू बोलण्याच्या झोनमध्ये परत आलेलो आहे, कारण इकडे आजूबाजूला लोक राहतात आणि हा आहे आमचा फर्स्ट इम्प्रेशन तुमच्यासोबत. आणि मी मागेच आहे. हा, शिवानी बिहाइंड द कॅमेरा आहे. पण फर्स्ट इम्प्रेशन पटकन हा एअरबीएनबी आम्ही थोडा मॉडर्न बुक केला होता. लेट्स आता बघूया आपल्या एक्सपेक्टेशन नुसार आहे कसं आहे माहित नाही. हा, पहिले चप्पल त्यांनी बाहेर काढायला सांगितलं. त्यांनी सांगितलंय का असं? हो, शू रॅक मध्ये ठेवा म्हणलेत. हो, लोग रुखे है. आर यू रेडी? येस. 1 2. मी बघितलेलं नाही, मी अजून मागे बघितलेलं नाही. फुल एस्थेटिक्स. माय गॉड, आमच्या गावात ब्रो एक नंबर भाई. हे बघ, एक मिनिट आणि तुम्हाला माहिती हे आणि ते दोन्ही सेम प्राइस मध्ये होते की ते स्वस्त होतं? हे स्वस्त आहे. हे स्वस्त आहे. थोडं मागे. दिस इज आवर रूम टूर एअरबीएनबी केरलाचं सेकंड वन. आणि इथे आल्या दार उघडलं तुम्हाला इकडे दिसणार आहे हा हॉल. त्यांनी हा हॉलला सेपरेट केलाय, मस्त इकडे मध्ये सोफा टाकलेला आहे, म्हणजे हा हॉल एरिया सेपरेट होऊन जातो. इकडे आलं, इकडे हे घड्याळ आवडलं मला. हे घड्याळ तर चांगलं आहे. आणि वरचं यार असं करायला पाहिजे यार, काय मस्त वाटतंय हे. हा यार, हे बघ ना, ह्यांनी फक्त 2 केले आणि मध्ये वॉलपेपर लावला. हा, खूप अमेझिंग आहे, मला आवडलं. एस्थेटिक वाटतं एकदम. आणि इकडे आत आल्यानंतर तुमच्या हे बेस्ट आहे. आल्या हात धुवायचा. पाय पण असा टाका, पाय असा टाका आणि अरे पाय हे धुवा. किती फोटोजेनिक आहे. आम्ही आउटफिट इथे शूट करू हो, शकतो. ऍक्च्युली हे इकडे. आता एक मिनिट, ह्या साईडला नाही तर पहिले उजवी साईड कव्हर करूया. इथे पण आहे? उजवी साईड पहिले कव्हर करूया. ओके. त्याच्यानंतर थोडं इथे झाड पण ठेवलंय. ह्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला एक मिळते बेडरूमची लाईट आपण लावूया. वाव, ओ आम्ही एकदम असं ना इंडियन टच दिलंय या सगळ्याला. इंडियन टच दिलाय आणि मॉडर्न पण आहे. मला आवडलं. कपाट पण आहेत, कपाटाला लॉक आहे. कदाचित चावी असेल. हा, एकच कपाट आहे. पण हे छान आहे यार, म्हणजे काय आलं, मस्त व्ह्यू आहे. म्हणजे हे मस्त आहे की फुल आहे आणि जास्त अडकळ नाही. इथेच ठेवायचं जे काय ठेवायचं आणि इथे पण आउटफिट करू शकतो. या व्ह्यू मध्ये तुम्हाला फक्त नारळाची झाडं मिळणार आहेत. ओनली कोकोनट. आरामात पडू नको, आरामात. इथे डीजेचा थोडा एक्सपोजरचा गफला आहे, पण नाही क्लिक करते होईल. हे संध्याकाळी काय वाटेल ना, काय डेन्स आहे हे फॉरेस्ट. या साईडचा व्ह्यू तर खूपच अमेझिंग आहे. या साईडचा बघायचा व्ह्यू. हा, बिल्डिंग असेल. डायरेक्ट बिल्डिंग पण ठीक आहे. मला हा रूम एअरी आणि स्पेशियस वाटतोय, मस्त वाटतोय. आणि कलर कोऑर्डिनेशन म्हणजे एकदम इंटिरियर डिझायनरला देऊन बनवलं एकदम भारी. बाथरूम बघा इकडे. बाथरूम बनवायला लागतो, चांगला आहे, मोठा आहे बाथरूम. हा, त्या हिल्टन पेक्षा तर मोठाच आहे. हिल्टन पेक्षा तर 100% मोठा आहे. फिटिंग्स पण चांगले वाटतात. आता जाऊया लेफ्ट साइड ऑफ द रूम. आत आल्यानंतर काय रूम आहे यार. आता हे बघ डायनिंग. आणि खुर्च्या बघ, कव्हर बघ. हे छान आहे. आणि मला हे कॉर्नर आवडलं. हे बघ ना, फुल वाईब आहे. गेट रेडी विथ मी इकडे मस्त होईल. एकदा खिडकी तो वरती बघ वाईब, फुल वाईब. हे रात्री लावायला काय मस्त वाटते. कुठून घेतलंय त्यांना विचारलं पाहिजे, गोष्टी कुठून घेतल्यात. आणि विंडोज फ्रेंच विंडो वाटतं. आणि गाईस, हे सगळं ना आम्हाला एअरबीएनबी स्पॉन्सर नाही करत आहे. हे सगळं आम्ही आमच्या पैशांनी बुक केलेलं आहे. हवा काय अमेझिंग आहे आणि व्ह्यू पण अमेझिंग आहे यार. मला आवडलं भरपूर. हे ओशनिक मैत्री नावाचं आहे. आणि ओशनिक हे मला वाटतं हिरानंदानी सारखं एक मोठं हे आहे. अजून त्याच्या भरपूर बिल्डिंग्स आहेत, पण ठीक आहे, आपली रूम टूर करून घ्या. इथे आल्यानंतर आपण राईट साईडचं सगळं बघितलं. आता लेफ्ट साईडची बारी. अपुरा आत येत नाही कारण की तिला पण फर्स्ट इम्प्रेशन द्यायचं तिच्या ब्लॉग मध्ये. हे बघा, मला हे असे स्पेसेस आवडतात. पण हिने खूप एस्थेटिक बनवलंय ब्रो. मला आवडलं सेन्स ऑफ हे सगळं डिझाईन. मला वाटतं हे प्रॉपर इंटिरियर डिझायनर कडनं, कारण की ते लोकच विचार करू शकतात बारीक बारीक गोष्टी. हे बघ, फुल असं काय बोलतो, कॉफी एरिया टाइप बार. कॉफी एरिया इकडे मस्त तिने व्यवस्थित ओव्हन पण आहे, गॅस पण आहे. थोडा लाईटचा इश्यू आहे. हे कपडे वाळत घालायला आहे. चांगलं, म्हणजे वॉशिंग मशीन असते आहे. बरं झालं यार, वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन पण दिली आहे, फिल्टर पण आहे, गॅस पण आहे, सगळे ते पण आहे. मेन म्हणजे युटेन्सिल्स, मिक्सर पण दिला भाई. मिक्सरचं सोड, हे आहे, हे गार्बेज बॅग. हे जरुरी आहे बाबा. नाही, खूप चांगलं आहे, खूप आवडलं मला. फ्रिज क्लीन आहे यार, जाम क्लीन आहे यार, अमेझिंग आहे. नेक्स्ट खूप मस्त. हे दुसरा रूम. आणि आपल्या रूम टूरचा लास्ट. चीटिंग नाही करायची आम्हाला पण. हो दाखवणार सगळ्यांना. ए यार, मला हे सगळे डिझाईन्स खूप आवडले. स्पेशियस बाथरूम आहे, आवडला. त्याच्या मागे परत तीच निळी भिंत आहे जी त्या साईडला होती. दॅट इज ओके, नॉट अ प्रॉब्लेम. हॅलो. आणि ह्यांचे पडदे पण ना शिवानी, हे पडदे ना. अरे तुला हे बल्ब नाही आवडलं? तू हे सगळं बघत नाहीये. काय हा वरती बल्ब बघ. हा रे,
हा आणि हे बघ ना हे असं moving आहे. तेच तर किती छोटे छोटे डिटेलिंग आहे. आणि ह्याचा पडदा वेगळा आहे. हा कसा वर जातोय बघते. हा फोल्डिंग होऊन वर जातो. पण हा किती चांगला पडदा आहे ब्रो. यार मस्त आहे ब्रो. हा एअरबीएनबी पण सॉलिड आहे. इथे तुम्हाला वर्किंग टेबल किंवा ड्रेसिंग टेबल असं तुम्ही वापरू शकता. कपाटा परत ओपनेबल आहे, काय नाही, मस्त तुम्ही कपडे ठेवू शकता. हा होता आमचा लास्ट केरलाचा एअरबीएनबी. आता पुढचे 3 दिवस आम्ही इथेच राहणार आहोत. इथून डायरेक्ट एअरपोर्ट. येस, तर आता भेटूया पुढच्या इथे. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आमच्या व्लॉगमध्ये परत एकदा स्वागत आहे. ओ माय गॉड, वाव. माझे दोन्ही हात बिझी आहेत. हा, हात द्यायला तर आता आज आम्ही चाललोय काहीतरी छान फिरायला. काय झाली. तर आज आपण खूप चांगलं ठिकाण फिरायला जाणार आहोत आणि ते काय आहे ते बघत राहा. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहोत पुअर आयलँड नाही बोटिंगच्या इथे, बोटिंगच्या इकडे. बॅकवॉटरच्या तर इथे. पुअर आयलँडला आम्ही इथून जाणार आहोत बोटीने. एक्झॅक्टली काय ते लोक सांगतील. हा सांगेल. तुम्ही गुगलवर टाकलं ना की बोटिंग नियर पुअर हे सगळं, तर तुम्हाला अशी लिस्ट येते प्रॉपर. तर त्याच्यातलं एक किंगफिशर म्हणून होतं. किंगफिशर आणि त्याचं नाव आहे काहीतरी, मी खाली कॉमेंट डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेन. आणि Link टाकू आम्ही जिकडनं बुक केलं. किती रुपये झाले? 3150 रुपीज फॉर 4 पीपल. एक बोट, ही वाली बोट आहे. आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या बोट आहेत. हे बघा, ही जी आहे ना, पॅकेजेस आहेत, लंच पॅकेज, ही शिकारा बोट आहे. ही पण एक बोट आहे, शिकारा बोट. पण ही मला माहित नव्हतं तेव्हा की ही शिकारा आहे. आणि ही एक आहे जी आपलं काय बोलतात आयलँड, राऊंड आयलँड टूर ची ही बोट आहे. आणि लंचची एक बोट आहे, डिनरची एक बोट आहे, ज्याच्यावर तुम्ही त्या त्या बोटवरच लंच करू शकता. नाही तिथे कॉटेजेस आहेत. मग तशावाल्या पण 2 बोट्स आहेत. तर सगळ्यांचे वेगळे रेट्स आहेत आणि सगळ्यांचे वेगळे टायमिंग्स पण आहेत. हिरवळ. आणि मी जेवढं रील्स मध्ये बघितलं होतं ना, असं होतं की ही प्लेस मस्ट विजिट आहे, ही मिस नाही करायची. म्हणून आम्ही इथे स्पेशली आलो आहोत. असं सकाळी 6 वाजता उठून लवकर आलो, कारण की ती ऊन खूप लागतं ना. मग असं सकाळच्या उन्हामध्ये आमचं 2 तासाची टूर आहे. तर मग 8ला तर किती 8:30 वाजायला आले. 8:30 ते 10:30 पर्यंत होऊन जाईल. मजा येईल. म्हणजे आल्यावर नाश्ता वगैरे लागेल. कसलं दिसतंय हे बघा. आता पुढे कसं दिसेल ना ते तुम्हाला आमच्या बोट मध्ये दिसेलच. इकडे येण्याचा रस्ता पण खूप अमेझिंग आहे ना. हा, फक्त हेच नाही, इकडे येण्याचा रस्ता पण अमेझिंग. आता बोटीतून तुम्हाला पूर्ण पाथ दाखवू आम्ही. 2 तास दाखवणार, थोडा तरी दाखवू. तो बघा, हवं या दांड्यावर बसलाय. किंगफिशर हवं, किती मस्त. ए वाव यार, वाव. हा बघा, ए उडाला तो बघ. ऐला कसला सुंदर आहे आणि यार. मी तेच मगाशी की किंगफिशरचा कलर. हे पण हा पण एक मायग्रेटेड कुठला तरी पक्षी आहे. ते बोलतात की इकडे मायग्रेट होऊन येतात पक्षी. किती सुंदर आहे पण यार. वाव, अमेझिंग. मस्त बघायला मिळते यार इकडे. ते काहीच शूट करत नाही आहोत, इतकं पीसफुल वाटतंय या पाण्यामध्ये. आणि पाण्याचा आवाज पण एवढा अमेझिंग येतो. वेगवेगळे प्रकारचे अरे भाई, पक्षी. काईट बघितला मी फर्स्ट टाइम. मला तर वाटतं मी फर्स्ट टाइम बघितला. त्याचं मान एकदम पांढरे, खाली पंख ब्राऊन, आणि असा समोर ही जी एवढी लांब असली तेवढ्या लांब. आणि तुम्हाला माहितीये, असं मी ऐकलंय की इकडे ॲनाकोंडा मूवी शूट केला होता आणि आम्हाला ती जागा बघायची. त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. येस, मजा येणार भाई, मजा येणार. हा नजारा मस्त वाटतं. आणि मजा कधी येते माहिती, जेव्हा बाजूने बोट जाते, मग आमची बोट अशी डुगू 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 होते. आता आलेल बघा, हलू दे. आणि मेन काय झालं माहितीये का, आता मेन ऍक्च्युली जे आपण झाडांच्या मधनं खालून जायचं होतं ना, ते जाऊ शकत नाही कारण लो टाईड आहे. आणि त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. आता ते नाहीच लो टाईड, तर मग करणार काय. कारण आमचं ते दिसतंय का बघ बरोबर. मला नाही वाटत बरोबर दिसत होतं. गप, तो कॅमेरा असा होता. पण आता बोललं. पण विश्वास तर ठेव. हा, विश्वास तर आहे माझा तुझ्यावर. हे तो बघ काळ्या. हा, तो कसा बसलाय बघ. तुला कसं वाटतंय? मेन पण मिस केलं ना आपण. मेन मिस केलं ना, ते मँग्रोवच्या मधनं खाली यार. हा, आम्ही तेवढं रील्स मध्ये आणि ह्याच्यामध्ये बघितलेलं, त्यासाठी खरं आम्ही आलो. नाही तर ऍक्च्युली ते लो टाईड आहे म्हणून ते आता काय नाही करू शकत. सो पण तरी आम्ही खूप म्हणजे असं खूप पक्षी भरपूर बघितले. मनतृप्त होऊन पक्षी बघितले. हो. आणि हे नजाराच बघायला मजा येते. बघ ना, मस्त पाय वर ठेवले दोघांनी आम्ही आणि असं बघतोय. काकडी घेतली आम्ही, काकडी खायला. आणि काकडी सोबत तुम्हाला काहीतरी दाखवतो. हे पण घेतलं कारण शिवानीला खायची इच्छा होती. आणि हे बघा भाई, काय आहे हे. हा डायरेक्ट समुद्र आहे, बॅक वॉटर. आणि इथे अरे भाई, लाटा बघ शिवानी, छोट्या लाटा आहेत पण काय अमेझिंग आहे. हे बघ, जाणं अलाउड नाही पण इथपर्यंत तर जाऊ शकतो. वाव यार. आणि हा किती लांब पर्यंत रे भाई. काय क्लीन वॉटर आहे. हा एकदम वाव यार, खूपच सुंदर दिसतंय ब्रो. वर्थ कमिंग हिअर. इथे याचे 3000 रुपये भरलेले आहेत, पण मला ते 3000 रुपये वर्थ होतात कारण तिकडे आम्हाला पक्षी जेवढे बघायला भेटले. काईट बघा 4 लोकांचे आहेत. आणि
एका बोटीचे 3100 रुपीज आहेत. आणि 1 तास झाला आम्ही फिरतोय 1 तास झाला फिरतोय. बोटी. आणि हा यार हे बीचवर आम्ही आहे ना पहिले या बीचवर उतरणार नव्हतो कारण खूप ऊन वगैरे होतं, पण हे नसतं केलं ना तर पस्तावला असतो. वाव यार. आणि त्यासोबत ही काकडी आणि हे आणि माझी बायको. ह्याच्यासाठी माझ्यासाठी एक डायलॉग ओके या निमित्त. नको आता मला. मी ठरवलं एकदा तू हे केलं ना मी खाणारच नाही परत ती गोष्ट. नाहीच खाणार आहे मी. नाही खाणार आहे मी. नाही तुला माहिती शपथ नाही. अरे नाही मी मस्करी करतोय. फुल भाई यांची आंघोळ बघा काय डेंजर. सोचीने पाय बी धुत आहेत सुकवतोय. तो बघ ना का मस्त क्यूट आहेत पण हे लोक. आणि हे लोक आत्ता बाहेर पडलेत म्हणजे सकाळपासून यांचा आत्ता उठायचा टाइम आहे. म्हणजे मी एकटाच प्राणी नाही जो लेट उठतो, हे लोक पण लेट उठतात. समजलं. 10ला उठलेत ते 10ला आंघोळीला आलेत आणि 10ला फॅमिली सोबत आले. फुल फॅमिली आली. फुल फॅमिली आंघोळ करते. यांच्यातले थोडे भाऊ बहिणी पुढे गेलेत. हा पण बदक आंघोळ करणार आहे आता. हे पुअरचं झालेलं आहे. पुअरचं वर्थ आहे जर तुम्ही याद असाल, पण एकदा फक्त असं ट्राय करा की तुम्हाला कळत असेल की हाय टाईड कधी आहे. हाय टाईड असली ना तर तुम्ही त्या रस्त्याने याल, त्याच्यात ते मँग्रोव्हजमधनं याल, कारण ते खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. मी तो घेतला आहे पहिले, की ह्या लोकांनी नाही घेतला आहे, पण मजा आली बाई, मजा आली. आम्ही परत एका ॲक्वेरियममध्ये आलेलो आहे टाइमपास. हां कोवलम बीच आहे ते. आणि इथे मला स्टारफिश मी परत दाखवते, पण मला खूप फॅसिनेटिंग वाटतं स्टारफिश. हे बघा ना, हे दोघं बघा काय सुंदर दिसतात. आणि 2 पिंक आणि हे पापलेट. मला आधी असं वाटायचं की स्टारफिश एकदा अंगाला चिटकले की तो निघत नाही. असं काय नसतं. स्ट्राइप्ड सर्जन फिश हा. ह्यानी रिव्हर्स मारला. आता आम्ही असेच टाइमपास जरा हे बघतो, मासे बघतो, कारण आम्हाला मजा येते आजकाल मासे बघायला, कारण वेगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि हे रिसर्च सेंटर आहे. एक मिनिट, निमो बघायचा. निमो माय कॅप्टिव्ह ब्रीडिंग टेक्नॉलॉजी स्टँडर्डाइज बाय आयकार CMR. काय हे दगड नाहीये काहीतरी आहे. हे नाही, ते लोक धक्का मारतायत. तो बघ ही भाई यांनी कॅमेरा बघून गेला का इकडे. हो त्याला कळालं आपण आलोय. आपण एक अजून एक जा ना. तिकडे पण तेच करतायत भाई. या लोकांना शिकवून ठेवलाय वाटतं. हा बघा, हा इकडून आहे आणि इकडे शेपटी यायची. माझ्याकडे आहे फोन तुझा. हा बघा भाई, पाण्यातले मासे पण भाई आपण कधी एवढा विचार नाही करत, पण पाण्यातले जीव खूप वेगळे प्रकारचे आहेत भाई. या माशाने शाण्याने आता काय केलं माहितीये का, खालून एक दगड उचलला आणि थुकला. आणि हा बघा, हे जागा साफ करून झोपला इथे गपचूप आपला. हा परत करेल ना काहीतरी. तो हे बघा उचलणार. हा बघा आता उचलला. 1 2 3. तुला या ॲक्वेरियम मध्ये एवढं चांगलं वाटतं, विचार कर दुबईच्या ॲक्वेरियम मध्ये कसं वाटतं. हा बे खरंच ॲक्च्युली ते कारण वेगळंच हे बनवलं ना. त्याच्यामध्ये तर असं आतमध्ये जाऊन वगैरे आहे. हा ते वरून सराउंड करतं. येस. हा यार त्यासाठी एकदा दुबईला जायला पाहिजे. हा बघा कॅमेरासाठी हे लोकांना ट्रेन केलं वाटतं. हा बघा कॅमेरासाठी असं उभं. हा बघा याच्यात शार्क आहे. एक्सरसाइज करतो. याच्यात आता परत तिकडून येईल ना फिरून, तेव्हा तुम्हाला दाखवल्याशिवाय. हा बघा एवढं मोठं वेगळे. हा बघा त्याला भाई अमेझिंग आहे. आणि त्यांनी वरतून जाळी लावून ठेवले म्हणजे उडी मारायला नको झपकन बाहेर. आणि तिकडे त्यांनी लिहिले डोंट स्टँड हिअर, म्हणजे तिकडे उडी मारणारा साप असणार. एवढा मोठा मी फर्स्ट टाइम बघते. अरे एक नाही, दुसरा अजून मोठा आहे त्याच्याहून. हाबो काय कासव. हे खूप वर्षांपासूनचे असणार. हे असणार 50-60 वर्षाचे. आपल्याहून मोठे असणार आहे. पण बिचारे बघा मासा. भाई हा काय मासा आहे. मोठी मच्छर वाटते. डेंजर. हा ड्रॅगन सारखा दिसतोय. आज मला शार्क पण बघायला भेटला. तू बघितलेला आधी शार्क कधी? हो मी कधी बघितला शार्क? पिक्चर बघितला एकदा स्कूलमधून का कुठून तरी गेली होती तेव्हा बघितला होता. मी कधीच नाही बघितला शार्क. तू बघितलेला शार्क? भाई त्याचे बाजूचे असे ते हे होते, असे चट्टे पट्टे पडलेले, त्याच्याने ते श्वास घेतात. भाई जाम अमेझिंग दिसला यार. आता तुम्हाला किती दिसला माहित नाही, पण मला जेवढं दाखवता आलं मी तुम्हाला दाखवलं. खूप अमेझिंग होतं. एका अशा मंदिराच्या इथे जाणार तिकडे शिवचं हे खूप हां बाहेर मूर्ती बांधली, ते पण बघूया चला. मस्त आहे भाई केरला. मस्ती करत होती काय मगाशी. कसली? तुला बोलली ना शार्क. त्यांना खरंच वाटलं मी शार्क आहे. बापरे बरं झालं ना तू क्लिअर केलंस अपूर्वा, थँक्यू. ही काय सुंदरता आहे. बाप रे काय मोठा शोर आहे हा. आणि पाण्याचा रंग तेच मी म्हणते, काय
मस्तच आहे रे. माय गॉड इकडे ना खरं सगळ्या रंगाचं पाणी दिसलंय. ऑरेंज तिकडे वेगळं आणि आता जास्त भाई काढायला नको आणून का? काय सुंदर आहे भाई केरला. आणि हे बघा आता माय गॉड, थांबा तुम्हाला नीट दाखवतो. वाव. आणि हा बीचचा कलर बघा ना भाई, एकदा शेड्स ऑफ ब्लू आहे. सगळे सगळे शेड्स ऑफ ब्लू आहे. काय आहे ब्रो. हा मला पाहायला चटके बसतात ऐक. आणि हे ना, हे मंदिर ओरिजिनल मंदिर आहे जे सध्या बंद आहे. कोणाला वाटेल ह्याच्या खाली गुफा आहे? नाही. हां भाई, ह्याच्या खाली ती गुफा आहे. आणि गुफाचं तुम्हाला सांगायचं राहिलं कारण हे सुंदरता बघून मी हे झालो. मी सांगू? हां. तर इकडे ह्याच्या खाली गुफा आहे. पर पर्सन 100 रुपीज, पण ते वर 1000 रुपीज आहे. इतकं छान आहे. आणि म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही कराल, म्हणजे वेगवेगळे शिव आणि पार्वतीचे अवतार आहेत आणि हनुमान आहे. खूप मस्त. आणि सगळे असं ना गुफा आहे आणि त्याला असं वरती खालती असे 3 फ्लोर आहेत. आणि एकदम गार वाटतं, एकदम काळोख. आणि काही कलरफुल मूर्ती नाही, एकदम अशी प्रॉपर मूर्ती. काली माताची तर मूर्ती एवढी अमेझिंग आहे. असं वाटतं की आपण त्या काळात जाऊन त्यांना ॲक्च्युअलमध्ये बघतो. इतकं छान त्यांनी ते स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि फुल केव, एकही लाईट नाही तिकडे, म्हणजे छोटे छोटे बल्ब असे लावलेत बस. अमेझिंग. इकडे आलात तर वर्थ विजिटिंग आहे. तुम्ही अजिबात विचार करू नका मी इकडे जाऊ की नको जाऊ, डायरेक्ट या. खूप डायरेक्ट. आणि हे पाणी बघूनच एवढं हे होतं ना की एवढं निळं कसं असू शकतं. एवढं अमेझिंग इंडियामध्ये आहे. बघितलं, बाहेरगावी जायची गरजच नाही आहे भाई. खूपच सुंदर आहे. मम्मीचं घे बोलायलाच हे होत नाही की काय सांगू आणि काय करू. खूप मस्त वाटतं. मस्त आहे. ना. आणि हे ओरिजिनल मंदिर आहे, ते सध्या बंद आहे. पण हे पण पांडव मंदिर इथे आले होते. हो हे पांडव. प्राचीन काळाचं मंदिर आहे. भाई इथून जायची इच्छा होत नाही पण जावं लागेल. पण जर मी आहे ना, मी काय केलं माहिती आहे, मी ही मूर्ती बघून मला वाटलेलं की हे फक्त म्हणजे मॉडर्नवालं मंदिर असतं ना तसंवालं मंदिर असेल की सिमेंट वगैरे बनवलेलं. पण आतमध्ये जे त्यांनी बनवलं ना खाली केव, ती बघण्यासारखी आहे भाई. हां, खूप अमेझिंग आहे भाई. फोटो काढूच नका. ते लोक तशी पिशवीत तुम्हाला फोन वगैरे कॅमेरा भरायला पण ते लावतात. लोक लॉक नाही करत. ते लॉक नाही trust करत. वरती हां, सोडतात. तुमच्या हातात देतात पिशवी, तुम्ही घेऊन फिरायची आतमध्ये. पण खूप अमेझिंग आहे, खूप जास्त. ही जी मूर्ती आहे ना, ही आतमध्ये खाली बनवली आहे त्यांनी. आणि अशाच बाकी भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत तिथे. एकदा तर तुम्ही गेलेच पाहिजे. केलेलं आहे, मस्त आहे. मोठ्या आहेत आणि आणि खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. बीच पण खूप सुंदर आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बीचला पण येऊ शकता. कोवलम सारखं हे कोवलमचंच एक्सटेन्शन आहे. मग तुम्हाला एका टायमाला 2 गोष्टी होतील. आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट दिसतं, तिथे जाऊन आता आम्ही ब्रंच करायचो. हो. आणि हे टेम्पल 5 वाजता ओपन असतो. हां खरंवालं. हे बघा, हे जे टेम्पल आहे ना, इथे पांडव येऊन गेलेले, ते 5 वाजता संध्याकाळी उघडतं. तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. आणि हे बघ गुफेमध्ये हे सगळं असं. हां, हे बघा, हे बघा इथे सगळे दिलेत. हे बघा, हे अशा सगळ्या मूर्त्या आहेत तिकडे गुफेत. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. एकदा तर तुम्ही गेलंच पाहिजे भाई. आणि केरला बोलतात ना गॉड्स ओन कंट्री भाई, ॲक्च्युली आहे. रस्ते, लोक, सगळं मला भरपूर आवडलं भाई. एक नंबर. हे बघून तुम्हाला कळत असेल की आम्ही जेवायला आलेलो आहे. माझी बायको जेवण वाढते. आणि आम्ही केरलामध्ये पंजाबी धाब्याला आलोय. हां, हे बघा पंजाबी ढाबा. पण केरलाचं फूड पण खाल्लं असं नाही. हो खाल्लं आहे आपण. पण आता कसं आम्ही मंदिरावरनं डायरेक्ट घरी जात होतो आणि सकाळी 6 वाजता उठलो, तेव्हापासून भूकच लागली. म्हणून आम्ही विचार केला की आता जे पहिले रस्त्यात मिळते चांगलं तिथे खाऊन घेऊ. आणि भेंडी घेतली आणि सेब टमाटर. स्टफ कुलचा. आणि भाई आम्ही लिटरली 5 मिनटं पहिले मागवलेलं आणि हे सगळं आलं आहे. सगळं हे बघा, सगळं आलं आहे. हे काय आहे, सेब टमाटर, भेंडी, स्टफ कुलचा आणि वीटचा लच्छा पराठा. तर एकदा तुम्हाला खाऊन सांगतो कसं लागते. लगेच 2 मिनटं द्या मला. 2 मिनटं फक्त, लगेच सांगणार मी, जास्त वेळ नाही. प्लेटच काढून घेतली भाई. मसाला मीठ नाही आहे. पहिले स्टफ कुलचा नुसता खाल्ला. प्लेट दे. बस 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 आलू बस. मला येतो बनव. चांगला लागतो. मीठ थोडं कमी आहे पण चांगलं लागतं. कशात कमी आहे? स्टफ कुलच्यामध्ये नाही. सेव टमाटर एक नंबर लागते भाई. सेब टमाटर. हां, सेव टमाटर जाम अमेझिंग लागते. काहीच एक नंबर. थांबू शकतो इथे खायला. ॲक्च्युली सुरुवात झालेली आहे. मम्मी आज सर्वात जास्त जेवली आहे. म्हणजे विचार करा किती छान जेवण होतं. मस्त हे आहे. पंजाबी तुम्हाला मगाशी नाव दाखवलं ना, पंजाबी काहीतरी याचं नाव आहे. इकडे एकच आहे हे पंजाबी धाबा. तुम्ही गुगल वरती टाकलं तर तुम्हाला मिळेल. खूप छान आहे आणि मस्ट हॅव सेव टमाटर भाजी. तेल थोडं जास्त आहे, मान्य करीन. तेल थोडं पण जास्त तेल आहे. काढून ना ते खाली तरी राहते आणि मग वरचं काढून आपण घेऊ शकतो. पण जेवढं तेल जास्त आहे तेवढी टेस्ट पण चांगली हो आहे. यार, मस्त. आणि लस्सी प्यायला विसरू नका लास्टला गाईस. कोणीही काही खूप छान बोलू दे, लागतं. असं वाटलं की लस्सी पंजाबमध्ये प्या. गेलो.
लस्सी प्याज खूप अमेझिंग आहे, एकदा तरी या भाई. आता आम्ही परत चाललो एका साडीच्या दुकानात, पण साडी घ्यायला नाही, मला मी खरं तर काय जाते माहितीये की मला ह्याच्यासाठी एक केअरलाइट शर्ट घ्यायचंय पण सिल्क साडीच्या मध्ये. दुकानात कुठे भेटेल? मिळेल ना. मगाशी मला बोलली 500 रुपये ते 5 लाख रुपयाचे साड्या मिळतात तिकडे. मी सांगते की शर्टचं काहीच नव्हती बोलत ते तू. दुकानामध्ये ना 500 रुपयापासून ते 5 लाखापर्यंत साड्या मिळतात. आणि शर्टाचं काय? हा हा शर्टाचं काय? सगळं हा? मिळतं. हा? साडीचा उरलेला कापड असतं ना, पण आपण यश साठी व्हाईट साडी घेणार, व्हाईट साडी घेणार आहे. व्हाईट शर्ट घेणार आहोत. अमेझिंग आहे, अमेझिंग. यशी याशी करून टाकला माझा भाई. इथे फोटोग्राफी अलाउड नाही, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला फक्त स्टोर दाखवू द्या. कसलं अमेझिंग बनवलंय भाई हे. वरती बघा, हे बघा भाई, डेंजर खतरनाक आहे. आणि गाईज ही मी क्लिप ढापणार आहे कारण की दोघांनी जर रेकॉर्ड केलं तर ते आम्हाला हकलवतं. हे तुम्ही डबल टाइम बघा. आणि इकडे मागे त्यांनी दिले रेंज 6,000 to 20,000. बघा ना यार, काय व्ह्यू आहे यार. मला हे मंदिरात आल्यासारखंच वाटतंय ब्रो. मी सारखं तुम्हाला वरचंच दाखवते, साड्यात नाही दाखवायला नाही सांगितलं मला, म्हणून खूपच अमेझिंग आहे. आणि इथे रेंजेस आहे का 7,000 to 6,000, 7,000 to 15,000, 15 to 20, 20 to 40, 1 lakh, 2 lakh, 5 lakh अशापर्यंत आहेत साड्या. पण अमेझिंग आहे. बघितलं तुम्हारे भाई ने तुमको वो दुकान भी दिखा दिया जो अलाउड नहीं है दिखाना. माझ्याकडनं हा कॅमेरा पडलेला आहे गाईस, तरी कॅमेराला काय नाही झालं हे दाखवायला मी इकडे आलोय. म्हणजे शिवानी हा दोघांकडनं एक एकदा पडलेला आहे. आणि हे प्रूफ आहे की काय झालेलं नाही कॅमेराला, कारण आता आम्ही शूट करतोय तुझ्यामध्ये, समजलं शिवानी. जर तू बघत असशील तर आमच्यामुळे काय नाही आलंय. आता जर हा बंद पडला तर तू काहीतरी केलेलं असशील, आमचा काही संबंध नाही. अरे मगाशी मम्मी इथे खाली बसलेली चहा पीत, तिच्या पायावरनं घसरत होता, तो पडत नव्हता, तिने बघितलेलं. ती पकडायला जाणार तर शिवानी अख्ख्या दुकानात केवढा जोरात ओरडली. मग मम्मी दचकली, हातावर चहा पडला मम्मीच्या. आणि आता बसली बघत, साड्या बघते. ती बघा कुठे गेली, ती बघा. जाऊ द्या, मी जातो बाबा. यांच्या साड्या उचलणार कोण? मीच उचलणार. आपलं साड्या उचलण्याचंच काम आहे, बाकी काय काम नाही आपल्याला. आणि हे दुकान बघूनच बरं वाटते बाई. यशला शर्ट घेऊया आपण यशला शर्ट घ्यायला जाऊया. 1 मिनिट. हा, यशचा शर्ट. यशचा शर्ट. अरे तू सुटकेस घेतली शिवानी इकडून? सुटकेस काय करणार आहे आम्ही ना. सुटकेस भरून साड्या घेतल्या, सुटकेस भरून. हे बघ पोथीस फेवरेट सूटकेस आहे भाई साहब. हा पण सुंदर साड्या आहेत इथे. पण तुला माहिती आहे हे काय आहे? काय आहे? आम्ही याच्यानंतर जर साड्यात खूप वर्षांनंतर तुझं हे shirt भाई बघ- हे मागच्या महिन्यात ऐकलेलं मी. आता भरपूर टायमानंतर साडी घेणार, लास्ट घेणार, ही माझी शेवटची साडी. त्याच्यानंतर 10 वेळा घेतल्या साड्या. वर जायचं ना आता ह्याला. सॉरी सॉरी. आता बघितलं खालचं दाबलेलं, तरी पण खालचंच दाबलेलं. वरचं शर्ट, माझा शर्ट नकोच आहे तुला. नाही जाऊया. आहे तरी पिची. हा ना. येस, मला गौरांगला पण घ्यायची लुंगी. म्हणून नाही आठवलं. नेसणार शिवानी. हा चेक करतो की साड्या आमच्या सेमच आहेत ना. मी फक्त बिल अमाऊंट बघितली, मी साडी बघितलं कष्ट नाही. बिल अमाऊंट जे भरले तेवढीच सोड. मला ते घ्यायचं होतं, ते घागरा आणि ओढणी. मी आता तेच बोलणार होते की आपल्याला ते घ्यायचं होतं. बघायचं आहे का? बघायचंय. बिल दाखव यांना एकदा असं. केवढ्याला असेल? तुला माहिती आहे माझ्या लग्नाची शॉपिंग मी इकडे जेवढ्याची एक साडी घेतली आहे ना, त्याच्यात मी माझ्या लग्नाची शॉपिंग केली. मला माहिती आहे, मीच होतो तुझ्यासोबत जाताना. तेव्हा पण मीच होतो, आता पण बट मला असं वाटतं तुम्ही पुन्हा एकदा लग्न करतात का? हा ना, हा करूया. हा चालेल. आता घेतलंच एवढे, अजून खर्च करूया ना थोडा. कितीला असेल? गाईज मी ह्यांचा ब्लॉग हायजॅक केलेला आहे. सगळं ह्यांचा खजाना माझ्याकडे आहे. सगळं खजाना ह्यांचा माझ्याकडे आहे. जर आता काय झालं तर मी बोलवली त्यांना की मी तुमचा ब्लॉग हायजॅक केला आहे. हो, मग कळते, ते दिसतच आहे. हायजॅक ब्लॉक केलं आमचं. तुमचं कार्ड आम्ही हायजॅक करतो. चला. तर यशने काय ऑर्डर केलं, काय मागवलं? नाही घेतलं, मी जाऊन घेतलं, जिकडनं साड्या घेतल्या. केळ्याची ते साड्याच्या दुकानात हे सगळं मिळतं. हा. आणि तुम्हाला साड्या दाखवतो आता. भाई एवढं डेंजर दुकान आहे ना ते, जे मी तुम्हाला दुकान आधी दाखवतो. साडी दाखवायची का? नाही, पहिले आता हे मला ओके राहणार ओके, नाही. मला हात धुवावा लागेल. हे चालेल. बघा, केळ्याची भजी. इथे मी अख्खा केळ आहे? लहानपणी अख्खं केळ आहे, सगळं खा. केळ आहे. मी खाल्लंय. कसं लागतं? तू खाल्लं पण यश? मला न हे मला न माझ्यासोबत न राहता. चांगलं आहे, गोड आहे. केळ्याचं गोड पण. मीडियम. बघू. आता तू खाऊन दाखव. चांगलं आहे ना केळ्याची भजी? खूप ऑइली आहे पण मस्त लागते ना. आता हाच केरळी समोसा आहे, हा मी नव्हता खाल्ला लास्ट टाइम. दोनच काय म्हटलं? कारण त्या दिवशी मी जास्त घेतलेलं, तर मला अख्खा त्या घराने बडबडलेलं की किती घेतो. कधी पण पडलो आपण ह्याला? बघितलं आता, तू बघितलं समोर आहेस. हा ना
ब्लॉग मध्ये काही सांगतो मला वाईट करायला. ए तुला वाईट करायला नाही बोललो मी. बघितलं ना कधी नाही. उलटं आपण याला नेहमी बोललो की तू तुझं मागव आम्ही आमचं खाऊ म्हणजे तुला जे खायचं ते मिळेल. अरे इकडे नाही बोलत आहे मी. अरे कपटी नाही. बराबर बोल रही है. मी आम्हाला चेंज करून देतो. ही उलटी कपडे घालून इकडे बसली आहे. दीदी कसं आहे? बराबर बोल रही है. हाँ? हा चुराच आला चुरा आला ना, मग खा ना अजून एकाच. जे पण आहे ना. फॅन्टॅस्टिक आहे. मग पोथीज आपण ऑनलाईन मागवू. हे पोथीज मला वाटतं इकडचं प्रशांत आहे, पण इथे साड्या वगैरे पण मिळतात. खूप अमेझिंग दुकान आहे. हम्म? हम्म. पण हे एकच का आणलं? चार तरी एकाला एक तरी सगळे लोक अरे taste परत मग करतात. तुम्ही मला बोलले असते की आम्ही नाही खात समोसा, कशाला आणला. तेच बोलतोय तू. अरे तुम्ही Call बोलता. केला होतास. कॉल नाही लागला तुला, 2 वेळा केला, दोघींना केला मी. पण तू मला सांग सगळे लोक टेस्ट करणार. चार तरी चायनीज आणायचे. समोसा सारखं लागतं. हो मागवतो ना, मागवतो. खा, हा खाऊन टाक, खाऊन टाका. नाही मला नको. मम्मीला दे, मम्मीला आवडलं. नाही खा खा खा, नाही खा खा हो. हे बघ ना मस्त पाय राहतात. धुतले पण त्याला नाही. त्याला गायचंय. खाओ. फक्त चटणी खा. नाही 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 खा मग तुम्ही. मग त्याच्या हातात. हे घे. आता नाही देणार आहे तुला. छान आहे ते बाई. समोसा होता की केरली समोसा होता? पट्टी केरली समोसा. मग केरली समोसा आम्ही टेस्ट नाही करणार. पट्टी बघूनच तुम्ही नसता केला म्हणून. मग ओके तू एक आणलास मग आम्हाला सगळ्यांना टेस्ट करायला इकडे का समोर ठेवला? मग काय गपचूप एकटा एकटा खाल्ला गपचूप पाहिजे. एकटा खायचं ना. मग आता तुम्ही लोक बघताय ही काय बोलतीये. आणि गौरांग तू इथे माझं कमेंट मध्ये तू साथ दिली पाहिजे माझी, की जेव्हा लास्ट टाइम मी पट्टी समोसा आणलेला कोणीच नव्हता खाल्ला आणि आपण दोघांनीच खाल्लेला. तूच तो ते चांगला साक्षीदार. नव्हता. हा चांगला होता. हा पण तेच. तुला माहितीये, केरलाचं काही पण क्युझिन म्हणजे काही पण फूड साधा पण खूप टेस्टी लागतं. मग खा ना हे केळ. नाही. खा. घे. भाजी पलटा दी. हे बघ. नाही पण आपण आपलं आणलं नाही. तिला केळ्याचं काही आवडत नाही. हम्म. मला आवडलं. काय दाखवतेस आता तू त्यांना. हा समोस्यावरनं आपण कुठपर्यंत आलो डायरेक्ट. 2 आता मी मला वर्षभर प्लीज साडी घेऊन देऊ नकोस. अरे बाबा हेच मी नेहमी वर्षभर ट्राय करत असतो, पण तू घेतेस धपाधप. तू ट्राय काय केलंस? ह्यानी काय ट्राय केलं? हा तिथे बोलला एकदा तरी नको घेऊ शिवाय. उलटं हा बोला शिवानी तुला पाहिजे किती पण घे. ए गबसा हे तुझ्यामुळे मी घेतलंय ना. हा. तुम्ही आधी नाही एवढं घ्यायचे. आधी आपण किती हा, विचार आम्ही एक किती साडी हा. घेताना. हे काय आता मेरा दिल दरिया है. संगती का असर. हा ओके, संगती का. सर्वात पहिले ही चालू करूया. हा काय वाटतं कोणती असेल? ऑरेंज. फेवरेट वाले ते ब्ल्यू आणि ग्रीन. राईट. याचे पैसे तू भर मग. राईट बोललीस. याचे पैसे तू भर. अरे हे दाखव ना, साड्या Oh, sorry. दाखवायच्या. काय Wow, साडी यार. आहे यार. Amazing color बघा ना. ही साडी कुठे गायब झाली हे तर ती तुम्हाला- माझ्या क्लोसेट मध्ये मिळणार आहे. हे तुम्हाला इन डिटेल बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती ब्लॉग बघा. तिकडे तुम्हाला सगळ्या साड्याच दिसेल मी ज्या पण इकडनं घेतल्या आहेत. इकडून नाही म्हणजे पूर्ण केरला ट्रिप मध्ये. वाव. वाव वा आ आ या सगळ्या कांचीपुरम आहेत. थर्ड वन. आहेत भरपूर आहेत. ठडंग 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 ठडंग. ही माझी फेवरेट आहे. ही मला खूप आवडली यार. ही माझी पण फेवरेट आहे. मला असं वाटतं तुम्ही पुन्हा लग्न केलं पाहिजे आणि हे सगळ्या साड्या घालू शकते. नाही आता डायरेक्ट तुझ्या लग्नात घालणार आम्ही. आणि गाईज आमची अपूर्वा सिंगल आहे. जर तुमच्याकडे कोण ओळखीचा माणूस Eligible नाही bachelor सॉरी आहे. मुलगा असेल, एलिजिबल मुलगा असेल लग्नासाठी तर प्लीज कॉन्टॅक्ट अपूर्वा लोके. झाले दाखव. बरं झालं मी त्यांनी बॅग दिली आहे. या म्हणजे नाही नाही आपल्याला एवढ्या साड्या घेतल्यास एक doubt की आहे बॅगच मला. दिली त्यांनी बाई. एअरपोर्ट वरती बरं पडेल ना. हो एक डाऊट आहे मला की आपल्याला हे एक्स्ट्रा लगेजचे त्यांनी बॅग जो घ्यायची असते त्यांनी बोलले की तुम्ही एक्स्ट्रा बॅगच घेऊन जा. हा शाळेंनी बॅगच दिली बाई. थँक्यू यार. खूप चांगलेच आपण ते बाई. काय नाव आहे पुष्टी. हा पुट्टी. नाही पुत्तीस हे आपले पुत्तीस कपडे. एक नंबर दुकान आहे बाई. सुकायला घातलेली. आता मी शिवानीला बॅग आहे. मी शिवानीला आता मॅगी करून देणार आहे. येस कारण की ते हा पण- खूप छान मॅगी बनवतो. आता ते पण बघा आता थकलाय नवरा पण मॅगी बनवणार नाही आहे. नाही नाही, आरामात बनव. आरामात बनव. हो. हा चालेल चालेल. कॅमेरा बंद झाल्यावर तुला माहितीये काय करायचं. आरामात बनव. आरामात बनव आणि मला किचन पर्यंत का घेऊन चालली तू. यशने आंघोळ नाही केली ना सकाळी? केलीये मी आंघोळ. मी आंघोळ केलीये. गाईस खरंच हा चांगला नवरा आहे. बनवतोय बिचारा शिवानी.
आय डोंट नो, तू रेसिपी शेअर केली पाहिजे तुझ्या मॅगीची, खरंच चांगली हे आहे. बघा मी तुम्हाला सांगतो, खूप एक चांगली मॅगी बनवण्याचं तुम्हाला रहस्य सांगतो. माहिती अपूर्वाला द्यायची नाही. नाही नाही तू बनवते चांगलं जेवण. त्या दिवशी जरा जास्त लोक होते हगली म्हणून हगली. जर तुमच्याकडे तुमचे उपाय असतील की एवढं टाकलं की असं होतं, तेवढं टाकलं की तसं होतं, इथे जे लिहिलंय ना मी तेवढंच फॉलो करतो आणि मस्त मॅगी बनते, एक नंबर. बट तुझं असं पाणी म्हणजे पाणी पण जास्त राहत नाही. नाही मी परफेक्ट पाणी ठेवतो बाई, मी उगाच जास्त पाणी नाही, मला आवडतच नाही जास्त. मला कमी पाणी कडक मॅगी जास्त चांगली लागेल, पण जास्त पाणी गिळगिळीत मॅगी मला नाही आवडत. बघूया आता हे शिवानीचं जेव्हा रिॲक्शन मिळेल तेव्हाच समजेल. सेमच होणार आहे बाई. हे बघ मसाला, बघ मसाला, हे मॅगी. एक मिनिट मी एंड करतो कारण मी एडिट केली आहे. मी तुला फक्त इकडे याच्यासाठी आणलंय की मॅगी कशी होती. 2 दिवस मी 2 दिवस मॅगी बनवली काय. खूप बेस्ट होती, बेस्ट मॅगी होती Yes. आतापर्यंत. Yes. कारण मी तुम्हाला सांगितलं जसं पॅकेटवर लिहिलंय तसं बनवायचं, गपचूप चांगली मॅगी होती. तर गाईज हा व्हिडिओ आम्ही इथे एंड करतोय. घरात आलोय आम्ही, तिथे एंड करू नाही शकलो. पण पुअर बॅक, मी एवढी कंटाळली होती मग हा. आम्ही झोपून गेलो. एक तर पुअर बॅकवॉटर्स मिस करू नका. ते घर जे आम्ही एअरबीएनबी वर टाकलंय अमेझिंग घर आहे, त्याची लिंक आम्ही खाली लिंक टाकू. त्याच्यानंतर पोथीज जे शॉप आहे सारीचं, खूप अमेझिंग शॉप आहे ते पण. म्हणजे सगळे म्हणजे बोलतो ना 300 रुपयापासून हा, 500 500 पासून ते 2-3 लाखापर्यंतच्या साड्या. तिथे आम्हाला पहिले गुगलवर वाटेल की अप टू 5 lakhs आहे, पण इथे 2 lakhs मॅक्सिमम आहे. तर 500 to 2 lakhs अशा रेंजमध्ये सारीज मिळतात. आणि आणि जे तुम्हाला sleeves 1500 वगैरे पण 2000 चे पण सारीज आहेत ते आपल्या इकडे 5000 7000 पर्यंत अपूर्वाने मिळतात. साडीज घेतल्या त्या 1500 2500 च्या रेंज मध्ये, पण त्या क्वालिटीच्या साड्या खूप आहे. ठाण्यामध्ये 5-6 हजार पासून कमी नाहीये. हो. तर असा होता आमचा हा दिवस केरलाचा. ह्याच्यानंतरचे तुम्हाला सगळे व्लॉग्स नॉर्मल आमचे विदाउट नाही, केरला. केरलावाला आहे, हा विसरलेला आहे. कुठला की कुठला व्हॉट वी इट इन अ डे. हा तो त्याच्यानंतर बोललो रे, म्हणजे त्याच्यानंतर. तर चला काही जर guys. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कमेंट पण करून सांगा आणि की तुम्हाला hype नक्की पण करा. कसं वाटलं, आणि हाईप करा, आणि सबस्क्राईब केला असेल आणि सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट आम्हाला आत्ताच कळली, आजच कळली की बोर्ड एक्झाम चालू आहे Oh. 12th आणि 10th चे. तर ज्यांचे पण एक्झाम्स आहेत त्यांना ऑल द व्हेरी बेस्ट, ऑल द बेस्ट गाईज. चांगला आमचे अभ्यास व्हिडिओ करा. आता सध्या म्हणजे मला बघितले वाटत नाही की तुम्ही हा व्हिडिओ बघत बघाल, असाल, अभ्यास तेच करत असाल, हा पण- व्हिडिओ तुम्ही नंतर बघाल, हा. पण ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट. आम्ही स्टोरी पण टाकू. ऑल द बेस्ट, बाय.